पाटलांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. नाही, आदरणीय जयश्री ताईंनी जो काय निर्णय घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे आणि ह्या बाबतीत मी त्यांच्याशी निश्चितपणे ह्यापूर्वीसुद्धा बोललेलो आहे. पुन्हा निश्चितपणे मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करेल आणि स्वर्गीय मदन भाऊ किंवा आदरणीय जयश्रीताईंबाबतीत आम्हाला आदरच आहे, पण 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीपासून त्या थोड्याशा दुखवलेल्या होत्या, नाराज होत्या. त्यात विधानसभेच्या निवडणुकीत काही भूमिका त्यांना घ्यावी लागली. हा सगळा इतिहास सांगली शहराच्या आणि विधानसभा मतदारसंघाचा राज्यातले काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींना चांगली त्याची कल्पना आहे आणि म्हणून ह्या बाबतीत पुढील काय पावलं टाकायचे हे आम्ही थोडं अंतर्गत काँग्रेस पक्षाचे नेतेगण, जिल्ह्यातले कार्यकर्ते आम्ही सगळी चर्चा करून योग्य पद्धतीने त्यावर निर्णय घेऊ. नाराज होण्याचं नेमकं कारण काय होतं? आता हा सगळा इतिहास सांगली शहराच्या विधानसभेचा सगळ्यांना माहीत आहे, म्हणून त्याचा पुनरुच्चार मी करणार नाही. पण मी सांगितलं की त्या कुटुंबाबाबतीत आम्हाला आदरच आहे आणि त्यांच्याशी मी ह्यापूर्वीही बोललेलो आहे. बोलण्याचा प्रयत्न माझा सातत्याने राहील आणि जर तो निर्णय त्यांनी घेतला असेल तो आमच्यासाठी धक्कादायक आहे, परंतु त्यातनं काय मार्ग काढता येईल हा मी प्रयत्न करेन. विशाल पाटील सुद्धा येण्याची शक्यता असे चंद्रकांत पाटलांनी बोललात. विशाल पाटील थोड्या दिवसांनी मला काही कल्पना नाही. हे विशाल पाटील म्हटलेलं तिकडे जाईल, तिकडे पायलट सुद्धा असणार आहे. नाही नाही काय नाही. विशाल पाटील साहेब आणि आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे दोन कदममध्ये गल्लत करू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.